नमस्कार, सर्वांना स्वागत. आज आपण एका खास मुलाखतीसाठी जमलो आहोत. टेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही एक अग्रगण्य कंपनी आहे, जी फ्रँचायझी, ब्रँडिंग, मार्केटिंग, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग या 4 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट सेवा देते. आज या कंपनीचे डायरेक्टर्स श्री भुजबळ सर यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही टेन्युलर कन्सल्टंट सर्व्हिसेसला इथे बोलवलं, आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. सुरुवात करूयात. टेन्युलर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली टेन्युलर कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आपण 2023ला स्टार्ट केलेली डिसेंबरमध्ये. तर यावेळेस काय झालं की आम्ही वेगवेगळ्या सर्व्हिसेसचा अभ्यास केला की लोकांना, काही लोक फक्त फ्रँचायझी एक्सपान्शन करत होते, काही लोक ब्रँडिंग करत होते, काही लोक फक्त मार्केटिंग करत होते आणि काही लोक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग देत होते. मग ह्या सगळ्या वेळेस कस्टमर क्लायंट वेगवेगळ्या ठिकाणी डिवाईड व्हायचा आणि मग त्याला सगळ्यांना मॅनेज करावं लागायचं आणि त्याचा वेळ वाचावा. ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी एकाच अंडर वन रूफ केलेल्या आहेत आणि टेन्युलर कन्सल्ट सर्व्हिसेसचा याच्यासाठी आम्ही फॉर्मेशन केलं की लोकांना कमी वेळेत मॅक्झिमम आउटपुट देण्यासाठी. ओके. पुढचा क्वेश्चन आहे आपला. छान. तुमच्या कंपनीची दृष्टी आणि ध्येय काय आहे? बेसिकली आमच्या कंपनीचा उद्देश आहे की लोकांना चांगली सर्व्हिस द्यावं, क्लायंटला त्यांच्या ज्या काही डे टू डे रिअल प्रॉब्लेम आहेत त्यांना सोल्युशन प्रोव्हाइड करणं आणि फायनान्शियली असेल, मॅनेजमेंट असेल, ऑपरेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी फ्रँचायझीमध्ये येतात. तर त्या दृष्टीने आम्ही त्यांना एक बेस्ट सर्व्हिसेस देण्याचा, सेवा देण्याचा प्रयत्न करू. हो, छान. या 4 क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? बेसिकली कोविडमध्ये माझं फील्ड होतं टीचिंग. आम्ही स्कूल कन्सल्टन्सी चालू केली होती आणि मग ज्यावेळेस कोविड आला तर त्यावेळेस मी एक इन सर्च ऑफ न्यू ऑपॉर्च्युनिटीज बघत होतो आणि त्यावेळेस मी फर्स्ट टाईम आम्ही एक लोणावळ्याला सॅनिटरी पॅड एका कंपनीचं काम केलं आणि मग ते प्रोडक्ट सर्व्हिसेस दिल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आपण एखादं प्रोडक्ट लॉन्च केलं, त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं, मार्केटिंग झालं, ब्रँडिंग झालं की मग त्यांची आपली रिक्वायरमेंट तेवढी राहत नाही आहे आणि म्हणून मग आम्ही फ्रँचायझी मॉडेलकडे वळलो की इथे काय होतं की एक्सपान्शन कंटिन्युएशन होतं आणि कस्टमरला पाहिजे त्या सर्व्हिसेस आम्हाला आणखी देता येतं. ओके. फ्रँचायझी कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे नेमकं काय आणि तुम्ही यात कशी मदत करू शकता? ओके. आता ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, ज्यावेळेस सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली की आत्तापर्यंत काय होतं की 3 स्त्रियांमध्ये एकच स्त्री बाहेर पडून काम करायची. पण ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं तर त्यावेळेस जगामध्ये बऱ्यापैकी आर्थिक चणचण किंवा एक आर्थिक संकट जगावर ओढवलं आणि त्यामुळे काय झालं, 3 पैकी दुसरी जी पहिली स्त्री होती ती बाहेर पडली होती आधीच. ती अत्यंत गरीब होती, तिला ब्रेड अँड बटरचाच प्रॉब्लेम होता. पण ज्यावेळेस दुसरी स्त्री बाहेर पडली तर ती तिच्या लाईफस्टाईलसाठी, तिला मुलांना चांगलं एज्युकेशन द्यायचं होतं, चांगलं आरोग्य द्यायचं होतं, फॅमिली रिलेशन मेंटेन करायचे होते, तिच्या सगळ्या फॅमिली नीड्स कंप्लीट करायच्या होत्या आणि त्यावेळेस मग ती ज्यावेळेस बाहेर पडली तर ती ज्या ठिकाणी जॉब करायची तर मग तिला लक्षात आलं की मला इथे बेस्ट क्वालिटी ऑफ फूड मिळत नाही आहे. मग तिने त्या पद्धतीने लोक अरेंज केले आणि मग क्वालिटी फूडची सर्व्हिसेस सेकंड वर्ल्ड वॉरला झाली. त्याचबरोबर काय झालं, युरोपमधून जे लोक अमेरिकामध्ये गेले, युरोपमध्ये बर्गर पिझ्झा बऱ्यापैकी चालायचा, मग तो जो मार्गारिटा वगैरे हे पिझ्झा आहे ते युरोप टू अमेरिका ट्रान्सफर झाले. मग याला सेकंड वर्ल्ड वॉरची फार मोठी पार्श्वभूमी आहे, कारण जे लोक इकडून तिकडे ट्रान्सफर झाले होते त्यांना त्या फूडची सवय झाली होती आणि फूड इंडस्ट्री किंवा कुठली इंडस्ट्री असेल ते हा हॅबिटचाच पार्ट आहे. ओके. ओके. आपला पुढचा क्वेश्चन आहे, नवीन व्यावसायिकांना यशस्वी होण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारची मदत करता? ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं काय की आपण ज्यावेळेस फ्रँचायझी मॉडेलचा जर सक्सेस रेशो बघितला तर अराउंड 85% आहे. आपण तो 85च्या ऐवजी आपण पकडू की 70% आहे. पण ज्यावेळेस एखादा इंडिव्हिज्युअल बिझनेस एखादा माणूस स्टार्ट करतो तिथे त्याचा सक्सेस रेशो 35 to 40% असतो. तर ज्यावेळेस फ्रँचायझी कन्सल्टिंग किंवा एखादा फ्रँचायझी मॉडेल तो घेतो तर सगळ्यात महत्त्वाचं, फ्रँचायझी इज वन काइंड ऑफ ट्रस्ट आणि इथे फ्रँचायझी मॉडेल म्हणण्यापेक्षा ते ट्रस्ट विकलं जातं. आता तुम्ही जर बघितलं तर येवले चहाचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्यांनी फ्रँचायझी मॉडेल केलं, पण त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं काय दिलं की लोकांना चहाचं ब्रँडिंग करण्यापेक्षा चहाला रिस्पेक्ट दिला. तर आम्हाला तेच करायचं आहे की येणारा कस्टमर आहे जे आमच्या आउटलेटला असेल तर त्याला रिस्पेक्ट आणि ते एक कल्चर क्रिएट करणं. तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय होतं की एखादा बिझनेस आपण स्टार्ट केला आणि त्याच्यात जर आपण फेल्युअर आलो फर्स्ट टाईममध्ये तर मग सेकंडला काय होतं की चान्सेस कमी होतात की आपण नवीन बिझनेसमध्ये स्टार्ट करू. तर ह्या सगळ्या फेल्युअर रेशो कमी करण्यासाठी आम्ही कन्सल्टिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो सध्या. ओके, छान. ब्रँडिंगच्या बाबतीत तुम्ही क्लायंटची कशी मदत करता? आता तुम्ही साधं उदाहरण घ्या की आपण बिस्किट म्हणलं की आपल्याला काय लक्षात येतं? पार्ले. टूथपेस्ट म्हणलं की आपल्या लक्षात येतं कोलगेट, राईट. पण तो प्रोडक्ट आहे. म्हणजे या पद्धतीने काय की हा जो इंडस्ट्री आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादा ब्रँड क्रिएट करता त्याला ब्रँडिंग म्हणतात. की ज्यावेळेस एखाद्या प्रोडक्टचं नाव घेतलं जातं तर लोक पर्टिक्युलरली प्रोडक्टच सांगतात की जसं आपण चॉकलेटमध्ये कॅडबरी आपण लक्षात घेतो. सो दिस इज कॉल्ड ॲज ब्रँडिंग. ओके. एखाद्या यशस्वी ब्रँडिंग प्रोजेक्टचे उदाहरण
देता येईल का? आता बेसिकली काय होतं माहिती आहे का, की आम्ही ब्रँडिंगसाठी ज्यावेळेस काम करत असतो, तर आमचं सध्या 1-2 प्रोडक्ट्स आहेत ज्यूस सेंटरचे. त्यांचं आम्ही बेसिक ऑपरेशन मॉड्यूलला काम केलेलं. तर पहिले काय व्हायचं, की त्यांची क्लिनिंग स्टेप असेल समजा. आता आपण ते 3 स्टेजेस होते, ते डायरेक्टली आपण फर्स्ट, सेकंड केले. म्हणजे स्टेजेस कमी केल्या. टाईम मॅनेजमेंट आहे. सगळ्यात महत्त्वाचं फूड इंडस्ट्रीमध्ये काय असतं, की काय पीक अवर्स असतात. समजा आता तुमचा हॉटेलचा बिझनेस आहे, तर 12 to 2 हा पीक अवर असतो. कस्टमरला टाईमली सर्व्हिस पाहिजे. इव्हिनिंगला बघितलं तर 8 to 10. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही त्यांना बेसिक ऑपरेशन्स किंवा टाईम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतो. ओके. मार्केटिंग क्षेत्रात तुमच्या सेवांचा दृष्टिकोन काय आहे? आता 2 प्रकार आहेत मार्केटिंगचे. एक म्हणजे काय, की प्रोडक्ट विकलं जातं तुम्हाला, त्याचे सेल्स, राईट. पण आमचं मार्केटिंगचा उद्देश काय, की लोकांना विकलं नाही गेलं पाहिजे. सो पीपल हॅव टू बाय, म्हणजे त्यांनी ते खरेदी केलं पाहिजे. म्हणजे जो हा 360 डिग्री जो फ्रेमवर्क आहे किंवा विचार करण्याची पद्धत आहे, ती आम्हाला बदलायची. की लोकांनी तो प्रोडक्ट परचेस केला पाहिजे. दुकानामध्ये असेल किंवा त्या आउटलेटला जाऊन ती गोष्ट ऑर्डर केली पाहिजे, की आम्हाला हे पाहिजे, लाईक इन्स्टेड ऑफ. कारण मार्केटिंगचे कसे स्टेजेस असतात 1 to 3. म्हणजे ज्यावेळेस मी एखादा प्रोडक्ट घेतो आणि मी डायरेक्ट विकतो, की तुम्ही हा माझा प्रोडक्ट आणि तुम्ही घ्या, दॅट इज 1. पण आपण ज्यावेळेस 1 to 3 स्टेप्स फॉर्म्युला यूज करतो, तर आपलं प्रोडक्ट लास्टला असतं. त्याच्या आधी व्हॉट वी केअर, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपण कस्टमरची केअर किंवा क्लायंटची केअर कशी घेतो, ते सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि ते लोकांना अपेक्षित आहे आणि ते आम्ही प्रोव्हाइड करतो. हो. नाविन्यपूर्ण मार्केटिंग स्ट्रॅटेजीबद्दल सांगाल का? म्हणजे काही माहिती सांगू शकाल का? आता सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की आत्ता सध्या सगळीकडे सगळ्यात महत्त्वाचं आहे, की इनोव्हेशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. मग ज्या इनोव्हेशनमध्ये काय होतं, की सुरुवातीला काय होतं, आपल्याकडे फक्त घड्याळ चालायचं. घड्याळमुळे तुम्हाला टाईम कळायचा. कॅमेरा वेगळा असायचा, घड्याळ वेगळं असायचं. मग मोबाईलमुळे काय झालं, सगळ्या गोष्टी युनायटेड झाल्या. आता घड्याळाचं पण गरज मोबाईल पूर्ण करते, कॅमेऱ्याची पण गरज येते. म्हणजे लोकांना तुम्ही ज्यावेळेस वर्साटाईल नेचर असतं, तर ते लोकांना फायदेशीर पडतं. आणि मग त्या दृष्टीने आम्ही अपग्रेड करत आहोत इनोव्हेशन, की त्यांना ज्या ज्या गोष्टी अपग्रेडेड पाहिजे, तर त्या पद्धतीने प्रोडक्ट वाईज किंवा आमचं जे स्ट्रॅटेजी प्लॅनिंगमध्ये ह्या पार्ट येतात, की ज्याला ज्या रिक्वायरमेंट आहे, तिथलं एन्व्हायरमेंट काय आहे, तर त्यानुसार आम्ही त्यांना इनोव्हेशन्स देत असतो नेहमी. छान. तशी तुम्ही खूपच छान माहिती देत आहे. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग म्हणजे काय आणि व्यावसायिकांना ते का महत्त्वाचं आहे? ॲक्च्युली काय असतं माहिती आहे का, आता तुम्ही जर बघितलं एखादं युद्ध असेल, तर डायरेक्टली युद्ध लढलं नाही जात. आधी ऑन पेपर त्याची ड्रिल केली जाते, की आपण कुठून अटॅक करणार आहे, आपले पोझिशन्स काय असणार आहे. सेम त्याही पद्धतीने आपल्याकडे ज्यावेळेस कस्टमर असतो, तर आपल्याकडे एक गोष्ट असते, प्रोडक्ट रेडी असतं, कस्टमर असतो आणि त्याच्यामध्ये जे आपलं रिलेशन असतं किंवा आपण त्याला ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, ही इनविजिबल असते. आणि त्या सर्व्हिसवर, त्या ऑपरेशनवर, त्या टायमिंगवर, या सगळ्या गोष्टींवर जर आपण काम केलं, तर मग आपण त्याला स्ट्रॅटेजी प्लॅनिंग म्हणतात. आणि मग कस्टमरला राईट टाईम राईट ऑर्डर मिळाली आणि मग आपण त्याचा फीडबॅक कलेक्ट करतो. स्ट्रॅटेजी प्लॅनिंगमध्ये सगळ्यात गोष्ट ज्या इनविजिबल गोष्टी आहेत, त्या फक्त मॅनेज आम्ही करतो इथे. दीर्घकालीन यशासाठी तुम्ही कशा प्रकारे मदत करता? दीर्घकालीन यश म्हणजे काय, की आजकाल आपण बघितलं, की शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल्स असतात. तर ज्यावेळेस तुम्ही लाँग टर्मचा विचार करता, तर त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, की तुम्हाला फूडची क्वालिटी मेंटेन करणं. त्याच्यानंतर तुमचे एम्प्लॉई, कारण कुठल्याही कंपनीचं सक्सेस त्याच्या टीमवर असतं. सो चांगली टीम मेंटेन करणं. माणूस आहे तर त्याला काही प्रॉब्लेम्स असतात. मग टीममध्ये येणारे प्रॉब्लेम्स, काही प्रॉब्लेम फायनान्शियली असतात, काही हेल्थचे असतात, काही रिलेशनचे असतात. तर मग त्या पद्धतीने त्या सगळ्या अँगलमध्ये आम्ही काम करून त्यांना डेव्हलप करतो त्यांची टीम. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, की फ्युचरमध्ये तुमचं नेटवर्क इज युअर नेटवर्थ. म्हणजे नेटवर्क इम्पॉर्टंट आहे. ओके. बस. खास वैशिष्ट्ये, प्रभाव वगैरे जसं की टेनिलो कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इतरांपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहे? आता बेसिकली आम्ही टेनिलो हे जे नाव आहे, ते आंब्याचं नाव आहे. हां, मग आंबा हा फ्रूटमध्ये बेस्ट आहे. तसं कन्सल्टन्सीमध्ये आम्ही टेनिलो नाव देण्याचा हाच उद्देश आहे, की आम्ही इथे बेस्ट देण्यासाठी आलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की आमचं USP आहे, की आम्ही क्लायंटला एंड टू एंड सर्व्हिस देतो आणि त्यांना ज्या प्रॉब्लेमला जे प्रॉब्लेम येतात, रिअल टाईम प्रॉब्लेमला आम्ही त्यांना रिअल टाईम सोल्युशन देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, कन्सल्टन्सी बिझनेसमध्ये आता फॉर एक्झाम्पल मी एखाद्या फास्ट फूडवाल्याकडे गेलो, सो ही इज हॅव्हिंग मोर दॅन 20 इयर्स एक्सपिरियन्स. मग त्याच्या 20 वर्षांचा एक्सपिरियन्स आम्हाला विदिन 10 मिनिट्स 1 आवरमध्ये डिस्कशनमध्ये 3 इयर्स डिस्कशनमध्ये तो ॲब्सॉर्ब करायचा असतो आणि मग त्याला सोल्युशन द्यायचे असतं. सो इट इज वन काइंड ऑफ ॲडवायसिंग जॉब नाही आहे, तर चॅलेंजिंग जॉब आहे. कारण तुम्ही एक हॉट पॅनवर बसताय आणि तुमच्या एका डिसिजनमुळं त्या कंपनीचा प्रॉफिट लॉस सगळ्या गोष्टी बदलू शकतात. टेनिलो कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इतरांपेक्षा कशा प्रकारे वेगळी आहे?
ओके. आता बेसिकली टेनिलो हे जे नाव आहे तेच आमचं युनिकनेस इम्पॉर्टंट दाखवतं, की टेनिलो म्हणजे आंबा आहे. जसं आपण बघितलं, की फ्रूटमध्ये सगळ्यात बेस्ट आहे आंबा आहे. तसं आम्ही आमच्या क्लायंटला सगळ्यात बेस्ट सर्व्हिसेस देण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की आम्ही चारही सर्व्हिसेस अंडर वन रूफ देतोय. हा सगळ्यात मोठा आमचा USP आहे. कारण मग क्लायंटला वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची गरज नाहीये. तुमच्या सेवांनी क्लायंटच्या व्यवसायात काय बदल घडवून आणले आहेत? आता सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का, की ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी ऑब्झर्व्ह करतंय, मॉनिटर करतंय, तर तुमच्या बिहेवियरमध्ये, तुमच्या ऑपरेशनमध्ये, तुमच्या सर्व्हिसेसमध्ये अ, बदल होत जातात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की आम्ही क्लायंटला मॉनिटरी बेनिफिट देतो. ज्यावेळेस काय असतं, की आपण नॉर्मली एखाद्यास 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, सो आपण त्या दिवशी वेल ड्रेस जातो. आपल्या कपड्यांना प्रॉपर शूज व्यवस्थित असतात. सो ते जे असतं ते मॉनिटरी बेनिफिट असतं, की आपल्याला माहिती असतं, की आपण आपण मॉनिटर होणार आहोत किंवा आपण स्कूलमध्ये पण बघितलं तर मॉनिटर हा सगळ्यात चांगला राहणाराच मुलगा असतो. सो हा मॉनिटरी बेनिफिट आम्ही क्लायंटला देतो आणि तो सगळ्यात इम्पॉर्टंट असतो. कारण कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या तुम्हाला मेजर करता यायला पाहिजेत आणि हा जो बेंचमार्क आहे किंवा मेजरमेंटचा जो स्केल आहे ते आम्ही इथे क्रिएट करतो. हो. नवीन व्यवसाय आणि उद्योजकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की फ्युचरमध्ये जॉबच्या अपॉर्च्युनिटीज फार कमी आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही एंटरप्रेन्योर किंवा नवीन बिझनेस स्टार्ट करणार आहात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की तुम्हाला रिस्क असणारच आहे, राइट? आणि ज्यावेळेस तुम्ही रिस्क टेकिंग फॅक्टर आहे, पण आपण आता नवीन विचार करूया, की दॅट इज कॅल्क्युलेटेड रिस्क हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर ज्यावेळेस तुम्ही कन्सल्टंट सर्व्हिस आम्ही प्रोव्हाईड करतो, तर वी आर लुकिंग फॉर कॅल्क्युलेटेड रिस्क. हा सगळ्यात इम्पोर्टंट मला माझ्या क्लायंटला सांगायचं आहे. सगळ्यात सेकंड थिंग आहे, की तुमच्याकडे फायनान्स असणं गरजेचं आहे. म्हणजे बँकिंग इम्पोर्टंट आहे. तुमचं अकाउंटिंग मॅनेज झालं पाहिजे. तुमचे जेवढे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या इन्शुरन्स पॉलिसीज तुमच्याकडे पाहिजेत. तुमच्या कंपनीच्या स्वतःच्या प्रायव्हसी पॉलिसी तुम्हाला डिफाईन करता यायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे बॅकएंडला असल्या, की मग तुम्ही एक बेस्ट सर्व्हिस प्रोव्हायडर होता आणि तुमचा ब्रँड एक लाँग टर्म फार मोठा ब्रँड होतो. हं. टेलिनो कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी संपर्क कसा साधता येईल सर? तुम्हाला आमच्या सर्व्हिसेस मिळवण्यासाठी आमचं ऑफिस पुण्यामध्ये आहे देऊळगावमध्ये आणि आमचा नंबर आहे 9822687231. या नंबरला फोन करून तुम्ही आमच्या सर्व्हिसेस घेऊ शकता. आमचे एक्झिक्युटिव्ह तुमची अपॉइंटमेंट घेतील आणि त्या पद्धतीने मग आपण वेगवेगळ्या गोष्टी तुमचा जे काही प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला ज्या सर्व्हिसेस आमच्याकडून हव्या आहेत, त्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहोत. ओके. धन्यवाद. शेवटचा एक क्वेश्चन. तुमच्या सेवांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी तुम्ही संदेश काय द्याल? हां, सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, की कन्सल्टिंग हा बऱ्याच लोकांना वाटतं, की तो सल्ला देण्याचा बिझनेस नाहीये ॲक्चुअली. तुम्हाला त्या सिच्युएशनला, तुम्हाला त्या प्रॉब्लेमच्या सेंटरला स्वतःला मांडून तो प्रॉब्लेम 360 डिग्रीनी सॉल्व्ह करणं हे सगळ्यात इम्पोर्टंट आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही कुठलाही बिझनेस स्टार्ट करा, तर यू मस्ट हॅव कन्सल्टंट. एक कन्सल्टंट हायर केला पाहिजे. आणि जसं आपण बघितलं, की आपण थर्ड आय म्हणतो. तर ज्यावेळेस एखादा माणूस एखादी गोष्ट थर्ड अँगलनी बघतो, तर त्याला त्याच्यातले लूप होल्स लक्षात येतात. ज्याला आपण स्वॉट म्हणतो, की तुमचं स्ट्रेंथ असेल, वीकनेस असेल, अपॉर्च्युनिटीज असतील आणि थ्रेट्स असतील. तर हा आमचा सगळ्यात महत्त्वाचा काम करण्याची पद्धत आहे. तर तुम्हाला स्वॅट एनालिसिस जो पार्ट आहे, जो कॉर्पोरेटिव्ह वर्ल्डमध्ये शिकवला जातो, तोच आम्ही बऱ्यापैकी इम्प्लिमेंटेशन करतो आणि हे इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी टेनिलो कन्सल्ट सर्व्हिसेस हा पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे किंवा तुम्ही दुसराही पर्याय चूज करू शकता. पण यू मस्ट हॅव कन्सल्टंट. धन्यवाद. खूप खूप आभार सर. टेनिलो कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बद्दल एवढी इतकी मोलाची माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. याच्या व्यतिरिक्त प्रेक्षकांना सांगू इच्छितो, जर तुमच्या व्यवसायाला नवीन उंचीवर न्यायचे असेल, तर टेनिलो कन्सल्टन्सी सर्व्हिसेसशी संपर्क साधावा.